हे आहेत आपल्याला घाबरवून टाकणारे मूव्हीजमधले सीन्स. पण हेच जर खरे झाले तर विचार करा आपली काय अवस्था होईल. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्याला मूव्हीजमधल्या सीनजवळ घेऊन जात आहे. अशी गोष्ट जी पृथ्वीवरच्या वातावरणावर, मानवाच्या दैनंदिन जीवनावर, समुद्रातील जीवसृष्टीवर भयंकर परिणाम करणार आहे. बऱ्याचशा देशातील सायंटिस्टने या गोष्टीचा अभ्यास करून आपापली मते मांडून याबद्दल जगाला अगोदरच वॉर्निंग दिली आहे. आज आपण समजून घेणार आहोत एमॉक आणि हा इतका डेंजरस का आहे, सर्व जगभर याची चर्चा का सुरू आहे. एमॉक हे अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशनचे संक्षिप्त रूप आहे. एमॉक म्हणजे अटलांटिक महासागरात फिरणाऱ्या समुद्र प्रवाहांची एक प्रणाली आहे. सामान्यतः समुद्र प्रवाह नेहमीच उष्णकटिबंधीय प्रदेशातून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहतात, कारण सूर्याची किरणे विषुववृत्तावर सरळ पडतात आणि त्यामुळे तेथील पाण्याचे तापमान वाढते. सायन्समध्ये आपण उष्णतेचा गुणधर्म शिकलो आहोत, ज्यामध्ये उष्णता जास्त तापमानाच्या प्रदेशाकडून कमी तापमानाच्या प्रदेशाकडे वाहते. याच गुणधर्माच्या आधारे मुख्यतः अटलांटिक महासागरात उबदार खारट पाणी पृष्ठभागावर किंवा थोडं खाली उत्तर दिशेकडे वाहते. हे पाणी अगदी दक्षिण महासागरातून वाहत येऊन विषुववृत्त पार करून उत्तरेकडील थंड प्रदेशात प्रवेश करते. या प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभागावरच्या थंड हवेच्या थरामुळे उष्णता वातावरणात सोडली जाते व पाण्याचे बर्फात रूपांतरण होते. असे होताना शुद्ध पाण्याचा बर्फ बनतो व उरलेल्या पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण वाढते. असे पाणी जड झाल्याने समुद्रात खोल जाते आणि त्याची जागा उष्ण पाणी घेते, ज्याला आपण सायन्समध्ये कन्व्हेक्शन असे म्हणतो. हे पाणी 2 ते 3 किलोमीटर खोलीपर्यंत खाली जाते आणि पुढे दक्षिणेकडे विषुववृत्ताकडे वाहते. या प्रक्रियेत पृष्ठभागावरील गरम पाण्याचा प्रवाह उत्तर दिशेकडे आणि खोल थंड पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेकडे वाहतो. यालाच ग्लोबल कन्व्हेयर बेल्ट असेही म्हणतात. हे प्रवाह पूर्ण जगभर वाहत असतात. जर आपण या कन्व्हेयर बेल्टमधील एका पाण्याच्या थेंबाचा विचार केला तर त्याला पूर्ण कन्व्हेयर बेल्टचा प्रवास करण्यासाठी 1000 वर्षापेक्षाही जास्त वेळ लागतो. म्हणजेच हे प्रवाह फार कमी गतीने वाहत असतात. आता तुम्ही म्हणाल, हे तर आम्ही लहानपणी भूगोलाच्या तासात शिकलो आहे, मग यात काय नवीन आहे? तर चला आता आपण समजून घेऊ विषयातील गंभीरता. ग्रीनहाऊस गॅसबद्दल आपण ऐकलं असेल, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरोकार्बन्स अशा विषारी गॅसेसचा समावेश असतो आणि हे गॅस वातावरणातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढवत आहेत. नुकत्याच पब्लिश केलेल्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की वातावरणातील तापमानाचे प्रमाण पुढल्या 5 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असेही म्हणतो. याच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव एमॉकवर सुद्धा होऊ लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्रीनलँड येथील ग्लेशियर्स वितळत आहेत. विषुववृत्तावरील तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पावसाचे प्रमाण वाढले आहे. याचाच परिणाम म्हणजे समुद्रातील गोड्या पाण्याचे प्रमाण वाढून पाण्यातील मिठाचे प्रमाण कमी होत आहे. म्हणजेच पाण्याची क्षारता कमी होत आहे. त्यामुळे थंड व कमी क्षारतेच्या पाण्याचे प्रमाण वाढते. असे पाणी समुद्रात खोल जात नाही आणि त्यामुळे समुद्र प्रवाहात होणारी थंड आणि उष्ण पाण्याची हालचाल कमी होते. याचाच परिणाम म्हणजे समुद्रातील दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या प्रवाहांचा वेग दिवसेंदिवस कमी होत आहे. जर एमॉकचा वेग पूर्णतः थांबला तर पूर्ण जगाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील हिवाळा अधिक थंड होऊ शकतो. समुद्र पातळी वाढू शकते, विशेषतः अटलांटिक किनारपट्टीवर. हे किनारी भागामध्ये पूरस्थिती वाढवू शकते. अटलांटिक महासागरामध्ये होणारी मासेमारी बंद होऊन तेथील लोकांचे जॉब जाऊ शकतात. उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते आणि दुष्काळाच्या घटना वाढू शकतात. आर्क्टिक आणि ग्रीनलँडमधील ग्लेशियर जलद गतीने वितळू शकतात, ज्यामुळे जागतिक समुद्र पातळी वाढू शकते. हवामानातील बदलांचा परिणाम कृषी, मासेमारी आणि किनारी व्यवसायांवर होऊ शकतो, ज्यामुळे अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते. अशा बऱ्याच चॅलेंजेसला आपल्याला सामोरे जावे लागेल. असं होऊ नये म्हणून सर्व देश आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी कार्बन इमिशनवर कंट्रोल आणत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे बरेचसे देश इलेक्ट्रिक कार्सला प्रोत्साहन देत आहेत. सोलार आणि विंड एनर्जीवर जास्त भर देत आहेत. पण सध्याचे उन्हाळी तापमान, अवेळी पडणारा पाऊस, त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान, भूपृष्ठातील कमी होणारे पाण्याचे प्रमाण, ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर असं वाटतं की गव्हर्नमेंट करत असलेले उपाय अपुरे आहेत आणि त्यामध्ये सामान्य माणूस म्हणून आपल्यालाही काहीतरी करावे लागेल असं मला वाटतं. आपलं काय मत आहे यावर जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत.